महाराष्ट्र एक पाऊल पुढे झी 24 तास आयोजित या विशेष परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। खरं तर धावत्या मुंबईकरांचा प्रवास सुटसुटीत सुखकर आणि तितकाच वेगवान होणं ही काळाची गरज होती आणि ते स्वप्न एका व्यक्तीनं पाहिलं, ते डोळ्यामध्ये साठवलं, त्याच्यावर अविरत काम केलं आणि गेल्या दशकभरापासून या एका प्रोजेक्टवर आणि फक्त एकाच प्रोजेक्टवर नाही तर त्याचबरोबर अनेक आव्हानात्मक प्रोजेक्टवर काम करणाऱ्या दोन बळकट हातांचं आपल्याला कौतुक करणं खूप गरजेचं आहे। मग हे बळकट हात एखाद्या स्त्रीचे असू देत अथवा पुरुषाचे, ते कोणाचे आहेत हे महत्त्वाचं असण्यापेक्षा ते बळकट आहेत आणि ते तितके सक्षम आहेत हे आपल्याला एका व्यक्तीनं जाणीव करून दिली। या सर्व प्रोजेक्टच्या जो आपण स्वप्नवत प्रवास पाहिलेला होता तो पूर्ण करताना हे बळकट हात आपल्याला जाणवले आणि हे बळकट हात आहेत ते म्हणजे सध्या आपल्याबरोबर असलेल्या एक दूरदर्शी प्रशासकीय अधिकारी, एक अत्यंत इंटेलिजंट प्रशासकीय अधिकारी आपल्या बरोबर आहेत। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे मॅम, स्वागत झी 24 तासच्या आमच्या विशेष परिषदेमध्ये। खरं तर 2015 पासून आपण मेट्रो प्रोजेक्टवर काम करतोय, मात्र मेट्रो प्रोजेक्ट 3 हे तुम्ही एखाद्या बाळासारखं वाढवलं। हे तुमचं दुसरं बाळ आहे, त्याचं कारणचं स्वप्न तुम्ही पाहिलं आणि ते पूर्ण केलं। म्हणजे खरं तर मुंबईसारख्या सतत जागणाऱ्या शहरामध्ये, जिथे जुनं नवीन असं कॉम्बिनेशन असलेल्या शहरामध्ये खूप आव्हानात्मक होतं, तर हे स्वप्न आता पूर्ण झालेलं आहे। कसं वाटतं पहिली प्रतिक्रिया जेव्हा पहिल्यांदा मेट्रो 3 भुयारी मार्गातून धावली, कशी पहिली प्रतिक्रिया तुमची? नाही, निश्चितच आनंद झाला, कारण या प्रकल्पाचं स्वप्न खूप आधी शासनाने पाहिलं होतं। 2011 मध्ये त्याचा सविस्तर प्रकल्प अभ्यास तयार केला होता। त्यानंतर कंपनीची स्थापना झाली, प्रकल्पाच्यासाठीची जी प्राथमिक प्रक्रिया असते ती झाली। परंतु 2015 मध्ये मी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनची व्यवस्थापकीय संचालिका म्हणून रुजू झाले आणि त्यानंतर त्या प्रकल्पावर अखंड काम आमच्या सगळ्या टीमचं चालू होतं आणि खूप मेहनत घ्यावी लागली। त्यामुळं साहजिकच आहे, जेव्हा जे काम सुरू केलं ते काम पूर्णत्वाला पोचलं आणि ती लोकांपर्यंत ती सेवा आम्ही पोहोचवू शकलो, त्यामुळे त्याचं उद्घाटन झालं, तेव्हा ती अतिशय समाधानाची आणि आनंदाची गोष्ट होती। अगदी, पण जेव्हा मेट्रो 3 प्रोजेक्ट, मी फक्त आता मेट्रो 3 विषयी बोलते कारण आत्ता ह्या प्रवासाची अनेक मुंबईकर लाभ घेत आहेत आणि खरंच आडवी तुडवी जी मुंबई होती ती जोडण्याचा एक प्रयत्न आपण केला, जो आपल्याला ज्या जुन्या रेल्वे मार्गातून शक्य नव्हतं ते स्वप्न ॲक्च्युली आपण पूर्ण केलं। दोन प्रकारची आव्हानं तुमच्यासमोर आम्ही बघतो, एक तर राजकीय आणि सामाजिक। कुठली आव्हानं तुमच्यासाठी खूप महत्त्वाची वाटली किंवा खूप आव्हानात्मक ते वाटलं? खरं तर हा प्रकल्पच पूर्ण आव्हानात्मक होता। तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे पूर्वी मुंबईची जी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे ती प्रामुख्यानं उत्तर दक्षिण अशा असणाऱ्या सबर्बन सेवेवर किंवा उपनगरीय सेवेवरती अवलंबून होती आणि BESTच्या ज्या बसेस आहेत ते त्याला जोडकाम त्या करायच्या। परंतु मुंबई या उपनगरीय सेवांच्या प्रभाव क्षेत्राच्या बाहेरही विस्तारली। कितीतरी ठिकाणी नवीन बिझनेस डिस्ट्रिक्ट सुरू झाले आणि ह्या सगळ्यांना एम्प्लॉयमेंट सेंटर सुरू झाली, परंतु या सगळ्यांना रेल्वेची कनेक्टिव्हिटी नव्हती आणि त्यामुळे मुंबई मेट्रो लाईन 3ची अलाइनमेंट अशा पद्धतीने केली गेली की ह्या सगळ्या नवीन एरियाज ज्यांना आज रेल्वेची कनेक्टिव्हिटी नाही, 34 किलोमीटरची अलाइनमेंट मुंबईच्या उत्तर उपनगरांपासून ते मुंबईचा जो पेनिन्सुलर एरिया आहे त्याच्या दक्षिण टोकांपर्यंत येते। त्यामुळे साहजिकच अशा प्रकारची अलाइनमेंट आणि ती सुद्धा पूर्णपणे भुयारी, म्हणजे 55 किलोमीटर लांबीची भुयार आम्ही याच्यासाठी खणली आणि 26 भूमिगत स्थानकं बांधली। 15 लाख स्क्वेअर मीटर एवढा बिल्टअप एरिया आम्ही जमिनीमध्ये तयार केला। त्यामुळे साहजिकच आहे हा प्रकल्प खूप कठीण होता। त्याच्यामध्ये म्हणजे मी कधी कधी विचार करते की एकाच वेळेला मुंबईची ओपन हार्ट सर्जरी आणि एन्जिओप्लास्टी असं दोन्ही केलं, पण त्याला ॲनेस्थेशिया न देता, मुंबईला न थांबवता। त्यामुळे हे अवघड होतं। त्यामुळे ह्याच्यामध्ये जी आव्हानं होती ती सर्व प्रकारची होती। म्हणजे तुम्ही 2 प्रकारच्या आव्हानांचा उल्लेख केला, परंतु मुळात सामाजिक आव्हानं मला असं वाटतं जास्त होती। कारण जेव्हा मी पहिल्यांदा गेले आणि अलाइनमेंटवरती पूर्ण प्रवास केला तेव्हा लक्षात आलं की जमिनीचा एकही इंचभर तुकडासुद्धा असा नाही आहे की ज्याच्यातून आम्ही या प्रकल्पाचं काम सुरू करू शकतो। जेवढ्या जागा आम्ही त्याच्यासाठी निश्चित केल्या होत्या त्या सगळ्या जागांवर कुठल्या ना कुठल्या प्रकारचा इन्कम्बरन्स होता। म्हणजे तिथे घरं होती, तिथे झाडं होती, तिथे इमारती होत्या किंवा तिथे कुठला ना कुठला तरी इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रकल्प होता किंवा गार्डन्स होती, बागा होत्या। तर अशा वेळेला 17 टनेल बोरिंग मशीन जमिनीमध्ये आत घालण्यासाठी जी ओपन स्पेस लागते ती मिळवणं आणि ती मिळवण्यासाठी मग
त्या त्या ठिकाणच्या लोकांचा त्यांना तिथून डिस्प्लेस करणं, त्यांचं पुनर्वसन करणं हा एक फार मोठा भाग होता. त्यामुळं 2000 जवळजवळ 2200 कुटुंब जी या जमिनीवर वेगवेगळ्या झोपडपट्ट्यांमध्ये राहत होती त्यांचं तिथल्याच नजीकच्या परिसरामध्ये पुनर्वसन करणं आणि त्यांना दुसरीकडं नेल्यानंतर त्या जागा रिकाम्या करून तिथे हे बांधणं हे एक आव्हान होतं. गिरगाव काळभादेवीसारखी जी स्थानकं आहेत जी मुंबईच्या अगदी पोटामध्ये आहेत आणि अतिशय दाटीवाटीच्या भागामध्ये आहेत त्या ठिकाणी 31 इमारती आम्हाला घ्याव्या लागल्या आणि तिथल्या सगळ्या जे भाडेकरू होते ज्यांना एक लेजिटिमेट पुनर्वसनासाठीचा अधिकार त्यांना होता तो अधिकार त्यांना देऊन आम्हाला आमचं काम करावं लागलं. त्यामुळे साहजिकच ती आव्हानं जास्त मोठी होती. दुसरं एवढा मोठा प्रकल्प जेव्हा मुंबईसारख्या शहरामध्ये होतो तेव्हा लोकांच्या मनामध्ये अनेक प्रकारच्या शंका असतात. हे कोणी भीती असते, हे काम व्यवस्थित होईल का, टनेल बोरिंग मशीन जेव्हा जमिनी खालून जातील तेव्हा आमच्या इमारतींना धक्का तर पोचणार नाही ना. आणि त्यामुळं त्या प्रकारच्या प्रश्नांना उत्तरं देणं हे पण एक खूप आव्हानाचं काम होतं. त्यामुळे मला असं वाटतं कन्स्ट्रक्शन चॅलेंजेस होतीच, सुरक्षितपणे काम करण्याचं आव्हान होतं, फायनान्शियल चॅलेंज होते कारण इतक्या प्रकारचा हे आपल्याला म्हणजे तिथे त्याच्यासाठीची आर्थिक तरतूद करणं, ती वेळच्या वेळी मिळवणं हे सगळं आव्हानं तर होतीच होती. परंतु सामाजिक आव्हानं जी होती ती मला असं वाटतं यातली सगळ्यात जास्त महत्त्वाची होती. लोकांपर्यंत पोहोचणं, जवळजवळ 8-10 वर्ष प्रकल्पाचं काम चालू असताना लोकांची सुसंवाद ठेवणं, त्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करणं हे आव्हान यातलं सगळ्यात जास्त मोठं होतं. अगदी तुम्ही खरं तर आत्ता म्हटलात की ओपन हार्ट सर्जरी आणि अँजिओप्लास्टी हे एकाच वेळी चालू होतं. तुम्ही ह्या खरं तर शास्त्रातल्या कन्सेप्ट वापरल्या. तुमचं सगळं शिक्षण खरं तर इंग्लिश लिटरेचर किंवा कलाच्या अंगाने जाणार होतं, कला शाखेतलं. पण तुमची आत्तापर्यंतची जी सगळी प्रोजेक्ट्स आहेत किंवा तुमच्या सगळ्या पोस्टिंग आहेत ते कुठेतरी टेक्निकल विभागांशी संबंधित आहेत. मग ते MMRD असो म्हणजे अभियांत्रिकी आणि स्थापत्य. तर हे पर्सनली तुम्हाला हे कितपत आव्हानात्मक होतं असे टेक्निकल प्रोजेक्ट हँडल करताना? आव्हानात्मक तर होतंच होतं, परंतु गेली जवळजवळ 15 वर्षांपेक्षा जास्त काळ मी मुंबईच्या पायाभूत सुविधांच्या क्षेत्रामध्ये काम करते आणि हे एक प्रकारचं सुदैव आहे की भारतीय प्रशासन सेवेत असताना आणि एक जनरलिस्ट सर्व्हिसमध्ये असतानासुद्धा एका विशेष किंवा स्पेशलायझेशन असलेल्या क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि त्यामुळे हे आव्हानात्मक नक्कीच होतं कारण हा काही माझा अभ्यासाचा विषय नव्हता. परंतु IAS मधल्या किंवा भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांना अशा पद्धतीने ज्या क्षेत्रामध्ये सातत्याने नवीन नवीन क्षेत्रामधले अभ्यास करण्याची किंवा त्या क्षेत्रामधली माहिती मिळवण्याची एक सवय असते आणि ती संधी मला मिळाली आणि सुदैवाने माझे सगळे अनुभव एकामागोमाग एक प्रोजेक्ट करण्याचे मला मिळत गेले आणि त्यामुळे त्यातूनच माझं भरपूर असं प्रशिक्षण झालं. आणि प्रशासकीय सेवेतील अधिकारी जेव्हा अशा प्रकारच्या अभियांत्रिकी प्रकल्पाचं नेतृत्व करतात तेव्हा त्यांना त्यातल्या प्रत्येक क्षेत्राचं खूप सखोल ज्ञान असायलाच पाहिजे असं नसतं. कारण एक हे सगळं काम करणारी एक अतिशय तज्ज्ञ लोकांची टीम किंवा समूह तुमच्याबरोबर काम करत असतो. एखाद्या ऑर्केस्ट्रामध्ये किंवा वाद्यवृंदामध्ये जो संयोजक असतो, जो कंडक्टर असतो त्याला प्रत्येक वाद्याचं ज्ञान असायलाच पाहिजे असं नसतं, परंतु त्या सगळ्या वाद्यांचा मेळ घालून एक